नमस्कार मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमधील आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे रूल ऑफ लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन. तर रूल ऑफ लॉच्या संदर्भात आपण या अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की रूल ऑफ लॉ काय आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशनच्या संदर्भात देखील की ज्या ऑथॉरिटीला आपण पॉवर दिली जाते तर ती पॉवर बऱ्याचदा डिस्क्रिशनरी देखील असू शकते की जेणेकरून ते योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घेऊ शकतात. तर रूल ऑफ लॉ हे जे आहे ते इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. म्हणजे रूल ऑफ लॉ हे लोकांना प्रोटेक्शन देते आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या मनमानी आणि जुलमी कारभाराविरोधात ते जवळपास लोकांना एक कवच दिल्यासारखी ती गोष्ट आहे. लॉ हे ह्युमन बिईंगच्या एक्सटर्नल ॲक्शनवर गव्हर्न करते आणि हेच गव्हर्नमेंट त्यांच्या कायद्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणून वापरते. तर त्याचबरोबर कॉम्प्लेक्स सोसायटीमुळे काय झालेलं आहे की योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणं खूप गरजेचं असतं आणि अशा वेळेस ही डिस्क्रिशनरी पॉवर जर त्यांना दिली गेली असेल तर ते त्या वेळेस त्या परिस्थितीमध्ये नक्की काय निर्णय घेणं अपेक्षित आहे तर त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी डिस्क्रिशनरी पॉवर दिली जाते. परंतु ही डिस्क्रिशनरी पॉवर बऱ्याचदा ऑथॉरिटी त्याचा गैरवापर करू शकतात, मिसयूज करू शकतात. त्यामुळे लोकांची जे काही त्यांचे राईट्स आहेत ते व्हायोलेट होऊ शकतात, लोकांना हानी पोहोचू शकते आणि पब्लिक वेलफेअरचा विचार जर केला गेला तर ह्या डिस्क्रिशनरी पॉवरवर कुठेतरी कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे ह्या डिस्क्रिशनरी पॉवरसोबत लोकांसाठी रूल ऑफ लॉचे जे कवच असते तर हे रूल ऑफ लॉ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शनला कंट्रोल करण्यास मदत करते, हे आपण पाहिलेलं. तर रूल ऑफ लॉ जर नसेल तर मग ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजवर किंवा त्यांना दिलेल्या पॉवरवर डिस्क्रिशनरी पॉवरवर कुठेही कंट्रोल करता येणार नाही. त्यामुळे हे रूल ऑफ लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. तर रूल ऑफ लॉमधील जो सर्वात पहिला मुद्दा जो आपण पाहिला की 3 प्रकारचे रूल ऑफ लॉ आहे त्यामधला जो पहिला आहे तो म्हणजे सुप्रिमसी ऑफ लॉ. तर सुप्रिमसी ऑफ लॉ हे आपण पाहिलं की हे रूल ऑफ लॉचे फर्स्ट प्रिन्सिपल आहे. सुरुवातीलाच ॲब्सोल्यूट सुप्रिमसी आणि प्रीडॉमिनन्स जे आहे हे कार्यरत असते आणि रेग्युलर लॉ हे सरकारच्या आर्बिट्ररी पॉवरच्या इन्फ्लुएन्सच्या विरोधात कार्यरत असते. या रूल ऑफ लॉमुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीला दिलेल्या डिस्क्रिशनरी पॉवरमुळे त्यांच्या संभाव्य आर्बिट्ररीनेस आणि प्रिरोगेटिव्हच्या धोक्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येतं किंवा त्यांना मर्यादित करता येतं. त्यांना कमी करण्यास ही डिस्क्रिशनरी पॉवर कंट्रोलमध्ये ठेवण्यास नक्कीच मदत होत असते. त्यामुळे याचाच अर्थ काय की कन्सेप्ट ऑफ लॉ हे ॲब्सोल्यूट प्रीडॉमिनन्स जे आहे व सुप्रीम ऑफ लॉ आहे हे ओव्हर ऑथॉरिटी आणि किंवा ओव्हर आर्बिट्ररी आणि गव्हर्नमेंट ॲक्शन्स यांच्यामध्ये ते नक्की चांगल्या पद्धतीचं कार्य करतं. म्हणजेच काय की या डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर करताना घेण्यात येणारी प्रत्येक स्टेप ही रूल ऑफ लॉच्या अंतर्गतच असली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की ऑथॉरिटीने एखादी जर स्टेप घेतली तर ही स्टेप पब्लिक लिबर्टीच्या विरोधी जाऊ शकते. परंतु जर ही घेतलेली स्टेप जर कुठल्याही परिस्थितीत जर त्या रूल ऑफ लॉच्या अंतर्गत येत असेल तर मग ती चालू शकते. परंतु जर रूल ऑफ लॉमध्ये तशी तरतूद नसेल किंवा रूल ऑफ लॉचे देखील ती अगेन्स्ट जात असेल तर नक्कीच या अशा स्टेप्स विरुद्ध आपण कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध न्याय मागू शकतो आणि अशा पद्धतीची मिसयूज वापर जो झालेला आहे तर त्याच्या संदर्भात आपण नक्कीच कोर्टामध्ये दाद मागू शकतो. तर अशी डिस्क्रिशनरी पॉवर एक्सरसाइज करताना त्या ऑथॉरिटीला हे जस्टिस करता आले पाहिजे की ही डिस्क्रिशनरी पॉवर त्यांना स्टॅच्यूटने किंवा पार्लमेंटने दिलेली आहे. म्हणजे कोण ना कोणतरी सुप्रीम आहे ज्या सुप्रीमसीमुळं त्यांना ही पॉवर मिळालेली आहे. त्यामुळे जर त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर दिली म्हणजे ते सुप्रीम आहेत असं कधीही मानलं जाणार नाही. ते नक्कीच सबऑर्डिनेटच असणार आहेत. म्हणजे जसं आपण पाहतो की लॉ ऑफ द लँड आपला जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम. कॉन्स्टिट्यूशनच्या पुढे कोणीही नाही, कुठलाही ऑथॉरिटी नाही. मग वेदर इट इज प्रेसिडेंट, वेदर इट इज चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, वेदर इट इज एनी अदर पर्सन, नो वन इज सुप्रीम दॅन कॉन्स्टिट्यूशन. तर यानुसार कॉन्स्टिट्यूशन जो आपला लॉ ऑफ द लँड दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर आपले इतर स्टॅच्यूट्स तयार केले जातात आणि त्यानंतरच मग त्या स्टॅच्यूट्सनुसार ही पॉवर जी आहे ती वेगवेगळ्या ऑथॉरिटींना दिली गेली जाते, डेलिगेट केली जाते. त्यामुळे ती जी ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीने हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण सर्वश्रेष्ठ नाही आहोत. आपल्याला ही जी पॉवर दिली गेलेली आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी एका गोष्टीमुळे दिलेली. तर ही कोणत्या गोष्टीमुळे दिली तर पहिली तर गोष्ट त्यांना ती स्टॅच्यूटमुळे दिलेली आहे. स्टॅच्यूट कशामुळे तयार झाले तर ते कॉन्स्टिट्यूशनमुळे तयार झाले. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे हे त्यांना विसरता कामा नये आणि ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत मग ते राईट्स असतील पब्लिकचे जे काही लिबर्टीज असतील त्या कुठल्याही गोष्टींना धोका निर्माण पोचणारी नसली पाहिजे.
तर हेच या संदर्भात आपण फर्स्ट प्रिन्सिपल पाहतो की सुप्रिमसी ऑफ लॉ जे आहे ते त्यांनी विसरता कामा नये. कारण जर ते तसं विसरले तर त्याचं ते मिसयूज करू शकतील आणि ज्या काही प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले आहेत ते कॉन्स्टिट्यूशनचा ते चुकीचा वापर कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सचा ते चुकीच्या पद्धतीने वापर करू शकतील. आता जो सेकंड प्रिन्सिपल आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. आता प्रिन्सिपल ऑफ इक्विटीमध्ये काय सांगितलेलं आहे की इक्वलिटी बिफोर लॉ, की कायद्याच्या समोर सर्व लोक समान आहे. त्यामुळे ही डिस्क्रिशनरी पॉवर जेव्हा एखाद्या ऑथॉरिटीकडे दिली जाते तर त्यांनी त्या पॉवरचा सर्व लोकांसाठी समान वापर केला पाहिजे, ना की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणजे वरच्या पातळीवर त्यांना योग्य न्याय दिला जातो, वेगळा न्याय दिला जातो आणि दुसऱ्या व्यक्तीला दुसरा न्याय दिला जातो. तर अशा पद्धतीची डिस्क्रिशनरी पॉवर जी आहे ना ती योग्य ठरणार नाही. त्यामुळे ही डिस्क्रिशनरी पॉवर वापरताना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सिटिझन जो देशाचा आहे तो समान आहे. तो त्याची ऑथॉरिटी काय आहे किंवा तो त्याचं जात पात धर्म रंग वगैरे सर्व काही नाही आहे. कायद्यासमोर सर्वच्या सर्व समान आहेत हे त्यांना लक्षात घेतलं पाहिजे, हे विसरता कामा नये. त्यानंतर जर डिस्क्रिशनरी पॉवरचा मिसयूज करून सरकारने कोणते कार्य केले तर सरकारने स्थापन केलेल्या सेपरेट कोर्टमध्ये त्याची हिअरिंग केली जाते. तर सरकारच्या विरुद्ध भूमिका सेपरेट कोर्टामध्ये घेऊ शकले जाणार नाही. याचा अर्थ आपण काय समजायचा की जर सपोज एखाद्या ऑथॉरिटीने एखादी गोष्ट चुकीची केली आणि त्या ऑथॉरिटी विरुद्ध जर आपण काय एखादी दाद मागायला गेलो आणि ते दाद मागताना जर सपोज त्याच डिपार्टमेंटमधल्या एखाद्या व्यक्तीला जर आपण व्यक्तीकडे जर ती ऑथॉरिटी असेल तर साहजिकच आहे ती व्यक्ती त्यांना फेवर करणार आणि ती काही पब्लिकचं ऐकणार नाही. त्यामुळे अशी गोष्ट करताना त्यांना वेगळ्या ठिकाणी तो न्यायासाठी जावं लागेल. आपल्या रेग्युलर कोर्ट्समध्ये त्यांच्या विरुद्ध नक्की दावा दाखल करता येतो. तर हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर थर्ड जे आहे ते प्रीडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट. यामध्ये काय सांगितलेलं की कॉन्स्टिट्यूशन हे लोकांना राईट्स देते व ज्युडिशरी हे पाहते की हे राईट्स कोणी हिरावून तर घेत नाही ना. त्यामुळे तुम्हाला जरी डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे तरी तुम्ही ही पॉवर वापरताना तुमच्यावर कोण ना कोणतरी लक्ष ठेवणार आहे, तुमच्या या डिसिजनचं कोण ना कोणतरी रिव्ह्यू करणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं. तर हे कोण करू शकतं तर आपली जी काही ज्युडिशरी पॉवर जी दिलेली आहे, लीगल स्पिरिट जो दिलेलं आहे ते नक्कीच या ठिकाणी पाहू शकतं. त्यामुळे ऑथॉरिटीजला हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला डिस्क्रिशनरी पॉवर दिली म्हणजे आपण मर्जीप्रमाणे काहीही करू शकतो असं होणार नाही. त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी रूल ऑफ लॉ आहे आणि रूल ऑफ लॉच्या अंतर्गतच ज्युडिशरी त्यासाठी नेमलेली आहे. त्यामुळे कुठेही जर असं वाटलं की यांना दिलेल्या अधिकाराचा जरी त्यांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन वापर केला असेल परंतु तो जो वापर पब्लिकच्या वेलफेअरसाठी नसेल, पब्लिकच्या ऑपोज जाणार असेल, रूल ऑफ लॉच्या पॉलिसीच्या ऑपोज जाणार असेल तर नक्कीच त्याच्याविरुद्ध आपण ज्युडिशरीकडे जाऊ शकतो आणि ज्युडिशरी त्याच्यावर योग्य तो न्याय देऊ शकेल. या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत रूल ऑफ लॉच्या अंतर्गत. त्या संदर्भात काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला क्वेरीज क्वेश्चन्स नक्की टाकत जा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या संदर्भात आणखी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. धन्यवाद.